नमस्कार मित्रांनो. मराठीच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण नाम आणि नामाचा लिंग विचार याविषयी आपण अभ्यास केला. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण नामाचा वचन विचार आणि विभक्ती विचार अभ्यासणार आहोत. सुरुवात करू आजच्या लेक्चरला. मित्रांनो, वचन या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. वचन म्हणजे बोलणे. म्हणजे मराठीमध्ये फक्त व्याख्याच विचारतील असं नाही. समानार्थी शब्दामध्ये वचन किंवा बोलणे ह्या एकमेकांना डोळ्यासमोर ठेवून असा प्रश्न समानार्थी शब्दांच्या मध्ये येऊ शकतो की वचन म्हणजे काय? तर वचन म्हणजे बोलणे. आपण ज्यांच्याविषयी बोलतो आहे, ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, ज्यांच्याविषयी बोलतोय ती व्यक्ती किंवा वस्तू एक आहे की एकापेक्षा जास्त, त्याच्यावर आपल्या बोलण्यातील शब्द अवलंबून असतात. म्हणजेच एक वस्तू किंवा एक व्यक्ती असेल तर आपण त्याला एक वचन म्हणतो आणि एकापेक्षा अधिक असेल तर आपण त्याला अनेक वचन म्हणतो. आता याची व्याख्या काय आहे आपण ते बघू. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला आपण वचन म्हणतो. संस्कृतमध्ये 3 वचने दिलेली आहेत: एकवचन, द्विवचन आणि अनेक वचन. पण मराठीमध्ये 2च वचने मानली जातात: एकवचन आणि अनेक वचन. जसं की मी सांगितलं की आपण ज्यांच्याविषयी बोलतो आहे ती व्यक्ती किंवा वस्तू जर एक असेल तर आपण एकवचन आणि एकवचनी क्रियापद आपण वापरत असतो. तसंच एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती असतील, मग ती 2 पासून पुढे असतील, तर आपण त्याला अनेक वचन असं म्हणतो. नामाच्या प्रकारापैकी सामान्य नामाचे अनेक वचन होते. विशेष नाम आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. आता हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. विशेष नाम हे मुळातच एका विशिष्ट वस्तूचं किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं. आता धोनी किंवा सचिन हे एका विशिष्ट खेळाडूचं नाव आहे. याचं अनेक वचन कसं काय होऊ शकतं? भाववाचक नाम सुद्धा, जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, विश्वास हा एक भाववाचक नाम आहे. तो एका व्यक्तीत असेल तरी विश्वास, अनेक व्यक्तीमध्ये असलं तरी विश्वास असतो. त्याचं अनेक वचन होत नाही. म्हणजे विशेष नाम आणि भाववाचक नाम यांची अनेक वचन होत नाही. पण जर यांची अनेक वचने झाली तर ते विशेष नाम किंवा भाववाचक नाम न राहता त्यांचं रूपांतर सामान्य नामामध्ये होत असतं. जसं एक उदाहरण दिलंय बघा. आता पवार हे विशेष नाम आहे, बरोबर? पण वाक्यामध्ये त्याचं अनेक वचनी रूप दिलेलं आहे, पवारांच्या. म्हणजे तिन्ही पवारांच्या गाड्या सारख्याच आहे. इथे पवार हे विशेष नाम आहे, पण विशेष नामाचं अनेक वचन केल्यामुळं याचा रूपांतर हे सामान्य नामामध्ये झालेलं दिसतं. म्हणजे पवार ही कुणी एक व्यक्ती नसून हे संपूर्ण पवारांच्या पूर्ण लोकांचा समुदाय या अर्थाने त्याचा वापर या वाक्यात झालेला आपल्याला दिसतो. पुढे आदर दाखवताना आपण अनेक वचनाचा वापर करतो. म्हणजे आपण आहो जाहो करणं ज्याला आपण म्हणतो ते आदर आहे म्हणून आपण करतो. पण आदर दाखवताना अनेक वचनाचा वापर आपल्याला करावा लागतो. जसं की गुरुजी शाळेत आले. आता गुरुजी शाळेत आला असंही आपण म्हणू शकतो. पण गुरुजींप्रती असणारा आदर तो दाखवण्यासाठी इथे क्रियापद जे आपण वापरलं आहे ते आले हे क्रियापद लावलं आहे. अनेक हे एक अनेक वचनी क्रियापद आहे. म्हणून आदर दाखवताना जसं प्रधानमंत्री आज शहराला भेट देणार आहेत, तर ही जी क्रियापद जी आहेत ही अनेक वचनी आहेत. म्हणजे व्यक्ती जरी एक असली तरी त्यातील आदर दाखवण्याचं ते एक आहे. जसं आपण वडिलांना आहो जाहो करतो, तो आदर आहे. मग त्यांच्या विषयी बोलताना आपण जे क्रियापद वापरतो ते अनेक वचनी रूपातलं क्रियापद वापरतो, जरी व्यक्ती एक असली तरी. पुढे आता काही शब्द आहेत की जे नेहमी अनेक वचनात वापरले जातात. आता हे शब्द पाठ करायचे. जसं की डोहाळे, कांजण्या, क्लेश, हाल, रोमांच, चिपळ्या, आट्यापाट्या,
शहारे. आता शहारे, अंगावर शहारे येणं जे आपण म्हणतो. आता असं कोणी म्हणणार नाही एक शहारे आला किंवा एक कांजणी आली, असं कोणी म्हणत नाही. हे जे सर्व शब्द आहेत हे नेहमी अनेक वचनातच वापरले जातात. हे पाठच करायचं. असेच काही शब्द आहेत की जे नेहमी एक वचनात वापरले जातात. जसं डझन. आता डझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका डझनामध्ये 12 वस्तू असतात. जसं एक डझन केळी आपण आणली तर त्याच्यामध्ये 12 केळी येतात. पण 12 केळी म्हणजे एकापेक्षा जास्त केळी आहे म्हणून ते डझने होत नाही. डझन हा या 12 केळ्यांच्या समूहाला किंवा 12 वस्तूंच्या समूहाला दिलेले एक नाव आहे. म्हणून डझन हे किती जरी संख्यावाचक असलं तरी ते नेहमी एकवचनच आहे एवढं लक्षात ठेवा. ते अनेकवचन नाही. जरी त्याच्यामध्ये 12 वस्तू येत असल्या तरी. तसंच सहस्र. सहस्र म्हणजे हजार. याच्या पिशवीत 1000 सहस्र नाणी आहेत. म्हणजे एक कॉइन, एक नाणं. तसे 1000 नाणे म्हणजे 1 सहस्र नाणे त्याच्याकडे आहेत. आता तुम्ही म्हणाल 1000 आहेत, एकापेक्षा जास्त आहे म्हणून हे अनेकवचन नाही. हे अनेक हजार नाण्यांचा एक संग्रह आहे, एक समूह आहे आणि त्या समूहाला दिलेलं हे सहस्र हे नाव आहे. म्हणून सहस्र हे सुद्धा एकवचन आहे. तसंच लक्ष, कोटी, समिती. समितीमध्ये अनेक सदस्य असतात. आता अनेक सदस्य म्हणून ते अनेकवचन नाही. अनेक सदस्यांच्या एका समूहाला एक नाव दिलेलं आहे. त्यात सगळ्यांनी मिळून एक मोळी बांधली असं समजा तुम्ही आणि त्याला नाव समिती आहे. म्हणून सगळ्यांसाठी एकच शब्द आहे म्हणून ते एकवचन. सैन्य, लाखोंचं सैन्य असतं. पण सैन्य हे एकवचनच आहे. शब्द एकवचन आहे. त्याच्यामध्ये सैनिक लाखो असले तरी. जोडपे. जोडपेमध्ये 2 जण असतात. पण जोडपे हा शब्द एकवचन. पंचकूट. याच्यामध्ये 5 जण असतील. 5चा समुदाय असेल. पण त्याला पंचकूट हा एकवचनातच लिहिला जातो. 8 दिवसांचा आठवडा असतो. पण आठवडा हा एकवचनी आहे. ढीग, रास हे शब्द सुद्धा एकवचनी आहेत. म्हणजे नेहमी अनेक वचनात असलेले वरचे शब्द आणि नेहमी एक वचनात असणारे खालचे शब्द हे पाठ पाहिजेत. परत पुढे आपण बघू की खूप विपुलता म्हणजे खूप प्रमाण आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा एकवचन वापरले जाते. हा अत्यंत महत्वाचा नियम आहे. हा सुद्धा लक्षात ठेवायचा. उदाहरण बघा, यंदा खूप आंबा पिकला. आता एक असतो तो आंबा, अनेक असतात ते आंबे. म्हणजे आंबा पिकला आणि आंबे पिकले असं आपण म्हणतो. पण इथे विपुलता म्हणजे खूप जास्त प्रमाण हे जेव्हा दाखवतो त्यावेळेस आपण एकवचनी शब्द वापरतो, एकवचनी क्रियापद वापरतो. आळंदीत लाख माणूस जमले. आता लाख म्हणजे किती झाले? पण माणूस हा एकवचनी शब्द तिथे आपण वापरलेला दिसतो. म्हणजे खूप जास्त प्रमाण विपुलता दाखवायची असेल तर एकवचन शब्द वापरले जातात. पुढे एकवचन आणि अनेक वचनात नामाची रूपे. आता आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी शब्द एक एक करून बघू. सगळ्यात अगोदर पुल्लिंगी नामाची अनेक वचने कशी होतात ते बघू. लिंग विचारामध्ये आपण नियमांकडे दुर्लक्ष केलं आणि डायरेक्ट म्हणजे थेटपणे आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द वाचून काढले आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. पण वचन विचारामध्ये मात्र आपल्याला नियम पाठ पाहिजे असतात. कारण त्याला अपवाद जास्त आहे. म्हणून अगोदर तो पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे हे बघायचं. त्यानंतर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी शब्दानंतर तो अकारांत आहे का, आकारांत आहे का, इकारांत आहे का ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे हे लेक्चर एकदम लक्षपूर्वक तुम्ही ऐका. आता पुल्लिंगी नामाचं अनेकवचन कसं होतं ते आपण बघू.
आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. आता आकारांत म्हणजे काय हे लक्षात घ्या. जो पुल्लिंग शब्दाचा शेवटचा वर्ण किंवा अक्षर हे आच्या स्वरूपात असेल, काना दिलेल्याच्या स्वरूपात असेल, तर त्याला आपण आकारांत म्हणतो. आणि त्याचं रूपांतर एकारांत होईल, म्हणजे तो काना जाऊन तिथे मात्रा येईल. कसं ते बघा. आता घोडा हा शब्द आहे. घोडा, घोडामध्ये आचा भास होतो का नाही? हा आकारांत आहे. आता काय सांगितलंय? आकारांत पुल्लिंगी नामाचे. आता घोडा हा आकारांत आहे आणि तो घोडा म्हणतो आपण, म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. म्हणजे आकारांत पुल्लिंगी शब्दाचे अनेक वचन एकारांत होते. मग घोड्याचा काना जाऊन तिथे मात्रा येते. घोडाचं अनेक वचन घोडे. तो घोडा, ते घोडे. तो मळा, ते मळे. दिवा, दिवे. तो कुत्रा, ते कुत्रे. तो ससा, ते ससे. तो कावळा, ते कावळे. इथे मुलगे पाहिजे होतं. तो मुलगा, ते मुलगे. तो राजा, ते राजे. तो कोल्हा, ते कोल्हे. तो काटा, ते काटे. तो पेढा, ते पेढे. म्हणजे पुल्लिंगी शब्द जर आकारांत असेल तर त्याचं अनेक वचन एकारांत मध्ये होतं. दुसरा नियम. याला एक अपवाद आहे. नातेवाचक जे शब्द आहे, म्हणजे आपण काका, मामा, दादा, नाना, हे जे शब्द आहेत हे पुल्लिंगी आहे आणि आकारांत आहे, पण त्याचं अनेक वचन एकारांत होत नाही. मुळात या शब्दांचं अनेक वचनच होत नाही. दादाचं अनेक वचन दादे वगैरे होत नाही. त्यामुळे हे अपवाद आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे. आता आकारांत पुल्लिंगी शब्दाचं रूप हे एकारांत होतं. आकारांत सोडून इतर सर्व पुल्लिंगी नामांची जी रूपे आहेत ती दोन्ही वचनात सारखीच असतात. म्हणजे हा अत्यंत सोपा टॉपिक पुल्लिंगी शब्दाबाबत आहे. पुल्लिंगी शब्द आकारांत असेल तर त्याचं अनेक वचन एकारांत होतं. पण आकारांत नसलेला पुल्लिंगी शब्द असेल तर तो आहे तसाच अनेक वचनात लिहिला जातो. जसं तो उंदीर, ते उंदीर. आता हा उंदीर शब्द आहे, हा पुल्लिंगी आहे आणि आकारांत नाही. मग याचं अनेक वचन तेच राहील. तो पक्षी, ते पक्षी. तो बैल, ते बैल. तो चिकू, ते चिकू. तो साधू, ते साधू. तो दगड, ते दगड. तो कवी, ते कवी. तो देव, ते देव. तो शत्रू, ते शत्रू. तो हत्ती, ते हत्ती. तो कागद, तो कागद. म्हणजे पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन बघायचं असेल तर अगोदर बघा तो आकारांत आहे का. जर आकारांत पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन एकारांत होतं. आकारांत सोडून कुठलाही पुल्लिंगी शब्दाचं रूप दोन्ही वचनात सारखंच असतं. आता स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनं आपण बघू. अकारांत स्त्रीलिंगी नाम अनेक वचनात आकारांत किंवा ईकारांत होत असते. आता याच्यामध्ये य नंतर जर ई आला तर य नष्ट होतो. जसं की गाय. आता गाय हा शब्द य आहे, त्याच्यानंतर ई आला म्हणून य हा नष्ट झाला आणि नुसता ई राहिला. आता हे सांगायची गरज नाही, हे आपण आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्याला हे माहिती आहेत. पण अकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचनामध्ये आकारांत किंवा ईकारांत होतं. कसं ते बघा. ती बहीण, त्या बहिणी. आता बहीण हा जो शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आहे, आहे. अकारांत आहे, आहे. आणि त्याचं अनेक वचन कशात होईल? ईकारांत होईल. आता आ किंवा ई मध्ये होईल. आता बहिणा तर नाही होणार, बहिणी होईल. ती विहीर, त्या विहिरी. आता हा बघा. ती वाट, त्या वाटा. ती शिर, त्या शिरा. ती वेळ, त्या वेळा. ती वीट, त्या विटा. तो माळ, ती माळ, त्या माळा. ती भिंत, त्या भिंती. ती मगर, त्या मगरी. ती वात, त्या वाती. ती सून, त्या सुना. म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचनात
आकारांत किंवा ईकारांतामध्ये होतं. आता हा सून जो शब्द आहे तो एकदा बारकाईने बघा. एकवचनी सूनचा उकार हा दुसरा आहे आणि अनेक वचना सुनातील उकार हा पहिला आहे. एवढं लक्षात ठेवा. शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा नियम. अकारांत स्त्रीलिंगी शब्द आपण बघितले. आता आकारांत स्त्रीलिंगी शब्द जे तत्सम शब्द आहेत ते दोन्ही वचनात सारखेच असतात. आकारांत स्त्रीलिंगी शब्द विशेषतः तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृतमध्ये जसेच्या तसे आलेले. दिशा, ती दिशा, त्या दिशा, ती आशा, त्या आशा, ती भाषा, त्या भाषा, ती पूजा, त्या पूजा, ती माला, त्या माला, ती माता, त्या माता, ती निंदा, त्या निंदा, ती कन्या, त्या कन्या, ती सभा, त्या सभा, ती आज्ञा, त्या आज्ञा. म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी तत्सम जे शब्द आहेत ते दोन्ही रूपात सारखेच राहत आहे. मित्रांनो, याचा पण स्क्रीनशॉट काढा आणि हे सतत डोळ्याखालून जर तुम्ही घातलं तर परीक्षेला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. पुढचा नियम. ईकारांत नामाचे अनेक वचन याकारांत होते. काठी, ती काठी स्त्रीलिंगी शब्द आहे आणि ईकारांत आहे. त्याचं अनेक वचनामध्ये याकारांत होतं. काठी, काठ्या, साडी, साड्या, वाडी, वाड्या, नदी, नद्या, बी, बिया, बिया झालं इथं बिया पाहिजे होता. भाकरी, भाकऱ्या, वेणी, वेण्या, स्त्री, स्त्रिया, पंथी, पणत्या, लेखनी, लेखण्या, चांदणी, चांदण्या, वही, वह्या. मित्रांनो, ईकारांत नामाचे अनेक वचन याकारांत होते. पण याला अपवाद आहेत. हे अपवाद लक्षात ठेवा. परीक्षेला शक्यतो अपवाद जास्त विचारले जातात कारण चूक इथे होण्याचे कारण असतं. आता नियम काय सांगितला? ईकारांताचं अनेक वचन याकारांत होतं. जसं की नदीचं नद्या झालं, मग देवीचं देव्या व्हायला पाहिजे होतं, तर इथे देवीचं देवीच राहतं. दासीचं दासीच राहतं, दास्या होत नाही. दृष्टीचं दृष्टी राहतं, दृष्ट्या होत नाही. आणि लेणीचं लेण्या होत नाही अनेक वचनात. लेणीचं लेणीच राहतं. त्यामुळे हा अपवाद जो आहे हा लक्षात ठेवा. दोन्ही वचनात ही सारखीच असतात. पुढे. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. बघा. सासू, ती सासू स्त्रीलिंगी शब्द आहे, उकारांत आहे. सासू, सासवा वाकारांत झाला. जाऊ, जावा, पिसू, पिसवा, जळू, जळवा. आता याला पण अपवाद आहे. काय आहे? वळूचं वळवा करायचं नाही, वस्तूचं वस्तवार नाही करायचं, बाजूचं वळू, वस्तू, बाजू हे दोन्ही वचनात सारखेच आहे. पुढे. ओकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे बायको. आता बायको या शब्दाचं अनेक वचन बायका असं होतं, त्यामुळे हा एक शब्द लक्षात ठेवा. बायकोचं अनेक वचन बायका. पुढे. आता नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन आपण बघू. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते, कधी वेकारांतही होते. म्हणजे ए किंवा वेकारांत होतं. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन. ते वासरू, ते वासरे, ते पाखरू, ते पाखरे, ते लिंबू, ते लिंबू, ते गळू, ते गळवे, ते आसू, ते आसू. आता लिंबू हा जो शब्द आहे, लिंबू हा शब्द जो इथे आहे याचं लिंबे असं पाहिजे होतं. चुकून टाईप मिस्टेक आहे, टाईपिंग. लिंबे पाहिजे होतं. गळू, गळवे, आसू, आसवे. आता एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन ईकारांत होते. कुठले ते बघा. ते कुत्रे, ती कुत्री, ते नाणे, त्या नाणे, ते केळे, त्या केळी, ते लाटणे,
ते खेडे त्या खेडी. आता इथे लाटणे हा जो शब्द आहे तिथे लाटणी पाहिजे होता. हे लाटणी हा शब्द पाहिजे होता. त्यानंतर रताळे रताळी, दोडके दोडकी पाहिजे होतं आणि मडके मडकी पाहिजे होतं. इथे दोडकी पाहिजे होता. पुढे याला अपवाद आहे. अपवाद कुठले? सोने, रुपे, तांबे, शिसे यांची दोन्ही वचनं सारखीच असतात. म्हणजे जरी एकारांत असलं सोने, रुपे, तांबे, शिसे तरी एक वचन अनेक वचन त्यांची सारखीच आहे हे लक्षात ठेवा. अपवाद विसरायचे नाही. अपवाद पाठच करायचे. पुढे आता अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. ते दार, ते दार, ते दारे, ते झाड. एक झाड म्हणजे झाड, अनेक झाड म्हणजे झाडे, मंडळ एक मंडळ अनेक मंडळे, ते फूल ते फुले, एक शेत अनेक शेते, एक फळ अनेक फळे, माणूस माणसे, घड्याळ घड्याळे, रूप रूपे, पान पाने, घर घरे. ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. जसं पाणी, पाणी, लोणी, लोणी, दही, दही. ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. पुढे मित्रांनो, आता आपण विभक्ती विचार बघू आणि विभक्ती विचार बघताना सामान्य रूप बघू. विभक्ती विचार बघताना आपण पहिले याची व्याख्या काय आहे ते बघू. नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात. आता विकार म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. विकार म्हणजे बदल होणे. आता एका उदाहरणावरून आपल्याला हे अधिक सोप्या पद्धतीने समजेल. आता एक वाक्य तुमच्या समोर दिलेलं आहे. त्याचा अर्थ काय मला सांगा. माऊ अंगण कुत्रा काठी मार. आता तुम्ही तर म्हणाल की तुम्ही नुसते शब्द दिलेले आहेत त्यातून कुठलाच अर्थबोध होत नाही. पण आता याच शब्दांना जर काही शब्द ऍड केले किंवा जोडले तर त्याचा अर्थ पूर्ण होतो का ते बघा. माऊने अंगणात कुत्र्याला काठीने मारले. आता इथे लाल रंगामध्ये तुम्हाला जे शब्द अक्षर दिसत आहेत हे मी वरच्या शब्दांना लावलेले दिसले. हे जे लाल रंगाचे अक्षर लावल्यानंतर वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो की माऊ नावाची एक मुलगी आहे. तिने अंगणात कुत्र्याला काठीने मारले. हेच वाक्य मी वरती लिहिलं, फक्त हे प्रत्यय लावलेले नव्हते. हे जे लाल रंगात जे मी अक्षरांना लावलेलं आहे शब्दांना त्याला प्रत्यय म्हणतात. आणि हे प्रत्यय कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे तर त्याला आपण विभक्ती प्रत्यय असं म्हणतो. आता हे जे प्रत्यय आहेत हे या वाक्याला लावल्यानंतर आपल्याला अर्थबोध झाला. हे जर नसते तर आपल्याला अर्थ समजला नसता. मग आता हे कसे आहे ते बघा. सामान्य रूप हा पुढचा एक प्रकार आहे. ज्यावेळेस आपण मागच्या वाक्यामध्ये जे मी सांगितलं की प्रत्यय लावताना मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. आता याची व्याख्या काय आहे ते बघू. विभक्ती प्रत्यय लावताना नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. आता मागचं उदाहरण आपण पुन्हा बघू. माऊ अंगण कुत्रा काठी मार. आता हे वाक्य होतं. याला ज्यावेळेस मी प्रत्यय लावला, लाल रंगात जे आहे ते प्रत्यय आहेत, विभक्ती प्रत्यय. तर हे लावल्यानंतर वाक्य अर्थपूर्ण झालं. पण तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला एक कळेल की मूळ शब्द इथे अंगण आहे. पण त्याला त हा प्रत्यय लावताना अंगना हे रूप तयार झालं. कुत्रा हा मूळ शब्द आहे. त्याला ज्यावेळेस मला ला हे अक्षर लावायचं होतं
त्यावेळेस कुत्राला असं न करता त्याचं रूपांतर कुत्र्यामध्ये झालं. म्हणजे हे जे रूप आहेत, हे रूप म्हणजे सामान्य रूप होय. सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय लावताना मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. मग हे कसे शब्द असतात बघा. जसं बैल. बैल हा मूळ शब्द आहे. खरं रूप स्वरूप या शब्दाचं बैल आहे. ज्यावेळेस मी वाक्यामध्ये बैलाला काठीने मारले असं समजा एखादं वाक्य असेल, तर ह्या बैलाला आता ला हे काय झालं, हे प्रत्यय झाला. मूळ शब्द आहे बैल, पण ह्या बैलला असं नाही म्हणता येत, बैलाला. म्हणजे बैलचं रूपांतर बैलामध्ये झालं. हे बैला म्हणजे सामान्य रूप होय. शाळेने सुट्टी जाहीर केली असं जर वाक्य असलं, तर शाळा यातील मूळ शब्द आहे शाळा. त्याला ने हे प्रत्यय लावताना त्याचं रूपांतर झालं शाळे या शब्दात. मग शाळे हे झालं सामान्य रूप. उंदराला पळवले असं जर वाक्य असेल, तर उंदराला याचा मूळ शब्द आहे उंदीर. ला प्रत्यय लावताना उंदीरचं उंदरा झालं, हे उंदरा झालं सामान्य रूप. म्हणजे मूळ शब्दाला ज्यावेळेस आपण प्रत्यय लावतो त्यावेळेस मूळ शब्दामध्ये काही बदल होतात. तर बदल झालेलं जे मूळ शब्दाचं रूप आहे त्याला सामान्य रूप असं म्हणतात. पुढे वाक्यात क्रियापद प्रमुख असते. नामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा असा संबंध हा 8 प्रकारचा असतो. म्हणून विभक्तीचे प्रकार 8 मानले जातात. आता विभक्तीचे प्रत्यय किंवा प्रकार बघण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो की जसं आपण व्याकरणामध्ये विआकृ व्याकरणाची फोड आपण केली होती, विआकृ, तशीच विभक्तीची पण फोड आहे, ती लक्षात ठेवा. वि, त्यानंतर भज, त्यानंतर ती. म्हणजे व्याकरणाची फोड विआकृ हे पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलं. तसा प्रश्न येऊन गेलेला आहे. तसाच विभक्तीवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. याचा अर्थ जो आहे तो आहे विभक्ती. विभक्ती म्हणजे प्रत्यय. नामाला सर्वनामाला आपण जे लावतो क्रियापदाशी आणि इतर शब्दांशी संबंध जोडण्यासाठी असे प्रत्यय एकूण 8 प्रकारचे असतात. म्हणून विभक्तीचे प्रकार 8 मानले जातात. मग कुठले आहेत ते बघू. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि 8व्या प्रकाराला अष्टमी न म्हणता त्याला संबोधन म्हटलं गेलेलं आहे. का संबोधन म्हटलेलं गेलं आहे, तर या प्रकारामध्ये हाक मारण्याची क्रिया असते, म्हणून याला संबोधन हे नाव दिलेलं आहे, अष्टमी नाही, हे लक्षात ठेवा. मग हे विभक्तीचे जे 8 प्रकार आहेत ते कुठले कुठले आहेत त्याच्यासाठी एक तक्ता आहे, तो बघा. आता इथे जो तुम्हाला दिसतो आहे हे प्रथमा, द्वितीया हे विभक्तीचे नाव आहेत. ही विभक्ती एकवचनामध्ये याचे प्रत्यय कुठले आहेत आणि अनेक वचनात प्रत्यय कुठले आहेत ते आपल्याला इथे दिसतं. जिथे विभक्ती प्रत्यय नसतो त्याची विभक्ती ही प्रथमा असते. म्हणजे प्रथमेला कुठलंच प्रत्यय नाही, हे लक्षात ठेवा. इथे दोन्हीकडं एकवचन आणि अनेक वचनात प्रत्यय नाही. द्वितीया विभक्ती जी आहे, ह्या द्वितीया विभक्तीमध्ये एकवचनामध्ये स ला ते, स ला ना ते असे प्रत्यय आहेत. तृतीया विभक्तीचे एकवचनी ने एशी, नी शी ई ही. चतुर्थीचे प्रत्यय एकवचनी स ला ते, अनेकवचनी स ला ना ते. पंचमीचे प्रत्यय ऊन हून. षष्टीचे चा ची चे च्या, चा ची चे च्या, दोन्हीकडे सारखे. सप्तमीचे त ई आ, त ई आ. आणि 8वं मी जर सांगितलं
एक वचनामध्ये काहीच प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये येतो, तोही नो हा प्रत्यय येतो. जसं मुलांनो, मुलींनो, पोरांनो हाक मारतो ना आपण. तर शब्दाला जर हे प्रत्यय असेल तर ते प्रत्यय जिचे असतील ती विभक्ती त्या शब्दाची असते. जसं स, ला, ते, स किंवा ला किंवा ते असे प्रत्यय जर एखाद्या शब्दाला असेल तर त्याची विभक्ती आपण द्वितीया म्हणतो. ने, ए, शी याची हे प्रत्यय असतील तर ती तृतीया विभक्ती आहे असं म्हणतो. हुन, हुन असेल, चाची, चेच्या असेल तर षष्ठी असेल. तर हे प्रत्यय आपले पाठ पाहिजे. प्रथमेत काहीच नाही आणि संबोधन अष्टमी जी आहे संबोधन त्याच्यात काही नाही. मग उरलेले 6 प्रत्यय जे आहेत ते आपले पाठ पाहिजे. त्याच्यातही जर तुम्ही नीट बघितलं तर द्वितीया आणि चतुर्थी यांचे प्रत्यय सारखेच आहे बघा. स लाते, स ला नाते, स लाते, स ला नाते. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहे. आता तुम्ही म्हणाल की मग प्रत्यय जर सारखे असतील तर मग आपण ओळखायचं कसं की ही द्वितीया विभक्ती आहे का चतुर्थी आहे? तर ते आपण पुढे बघू. अनेक चार्ट आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने पाठ करायचे आहे. हा त्यातलाच एक चार्ट आहे. विभक्तीचे प्रत्यय आपले पाठ पाहिजे. आणि हे पाठ होतात. तुम्ही 4-5 वेळा वाचलं तरी तुम्हाला कळेल. द्वितीया चतुर्थीचे सारखे आहे. स लाते, स ला नाते. प्रथमा आणि संबोधनला काहीच नाही. उरले 4. तृतीया ने, एशी, पंचमी ऊन, हुन, षष्ठी चाची, चेच्या आणि सप्तमीला तइया. हे आपोआप पाठ होतं. आता पुढे तुम्हाला याच्याशी कळेल. उदाहरणं बघितल्यावर कळेल. बघा. आता माझा प्रश्न जो आला तो की द्वितीया आणि चतुर्थीचे जर प्रत्यय समान असेल तर मग विभक्ती नक्की कशी ओळखायची? तर त्याचे काही नियम आहेत. ते नियम तुम्ही पाठ करा. जर वाक्यामध्ये एकच कर्म असेल, दिलेल्या वाक्यामध्ये जर एकच कर्म असेल आणि त्याची विभक्ती विचारली असेल तर ती नेहमी द्वितीया विभक्तीच असते. एवढं लक्षात ठेवा. द्वितीया विभक्ती वाक्यात एकच कर्म त्याची विभक्ती द्वितीया असते. जर वाक्यात 2 कर्म असेल तर त्यातलं एक कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं. प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय? प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक कर्म होय. 2 कर्म आहे वाक्यात, त्यातलं एक कर्म हे वस्तुवाचक असतं, त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणतं. त्याची द्वितीया विभक्ती असते. आणि दुसरं कर्म जे असतं त्याला अप्रत्यक्ष कर्म किंवा व्यक्तिवाचक कर्म म्हणतो आपण. त्याची विभक्ती चतुर्थी असते. म्हणजे वाक्यात एकच कर्म आहे, त्याची द्वितीया विभक्ती. वाक्यात 2 कर्म असेल तर जे वस्तुवाचक कर्म असेल त्याची विभक्ती द्वितीया असते. व्यक्तिवाचक असेल तर त्याची विभक्ती चतुर्थी असेल. आता याचं उदाहरण बघा. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आता हे उदाहरण आमची पाठ झाली. आता सांगणारी कोण आहे? आजी. सांगण्याची क्रिया कोणावर झाली? नातवावर आणि गोष्टीवर झाली. बरोबर? आता याच्यामध्ये 2 कर्म आहेत. एक नात आणि एक गोष्ट. 2 कर्म आहेत. गोष्ट हे वस्तुवाचक आहे. बरोबर? आणि नातवाला हे जे आहे हे आहे व्यक्तिवाचक आहे. वस्तुवाचक जे आहे त्याला प्रत्यक्ष कर्म म्हटलं जातं आणि व्यक्तिवाचक आहे त्याला अप्रत्यक्ष कर्म म्हटलं जातं. आणि हे आहे प्रत्यक्ष. आता प्रत्यय कुठे लागला आहे? गोष्टला प्रत्यय लागला आहे का? नाही. लागला कुठे? नातवाला. आता हे दोन्ही कर्म आहेत. गोष्ट अप्रत्यक्ष कर्म आहे, वस्तुवाचक आहे. त्याची याला जर विभक्ती असती तर ती द्वितीया राहिली असती. पण नातवाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे, व्यक्तिवाचक आहे. त्याची विभक्ती जी आहे ती चतुर्थी आहे. म्हणजे नातवाची विभक्ती जी आहे ती आहे चतुर्थी. हे लक्षात ठेवा. पुढे वाक्यात मुख्य कर्म सोडून इतरांची विभक्ती चतुर्थीत असते. म्हणजे वाक्यामध्ये एक कर्म आहे पण त्या कर्म सोडून इतरांची विभक्ती विचारली तर ती चतुर्थी समजायची. उदाहरणार्थ
पुण्याला गेल्यावर मित्रांनी मस्तानी खाल्ली. आता खाल्ली किंवा पिली काहीही म्हणा तुम्ही. तर इथे मुख्य कर्म काय आहे? खाण्याची क्रिया मस्तानीवर झालेली आहे. बरोबर? याला विभक्ती प्रत्यय आहे का? तर नाही. तर विभक्ती प्रत्यय कुठे आहे? पुण्याला. बरोबर? मग त्याची विभक्ती चतुर्थी असते. मग द्वितीया चतुर्थी कशी ओळखायची? जर वाक्यात एकच कर्म आहे तर त्याची विभक्ती द्वितीया. जर वाक्यात दोन कर्म असेल तर वस्तुवाचक जे असेल त्याची द्वितीया, व्यक्तिवाचक असेल तर चतुर्थी. आणि वाक्यामध्ये मुख्य कर्म सोडून इतरांची असेल तर चतुर्थी. म्हणजे द्वितीया हे लक्षात ठेवा कधी एकच कर्म असेल तर. अकर्मक वाक्यात इतर शब्दांची विभक्ती चतुर्थी असते. बरोबर? मला दूध आवडते. आवडणारे दूध. आवडण्याची क्रिया दुधावरच झाली. म्हणजे इथे कर्म नाही. मला याला प्रत्यय लागलेला आहे. मग मला काय आहे? मलाची जी ती चतुर्थीमध्ये येते. म्हणजे एक नियम लक्षात ठेवा की कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते. आणि वाक्यात जर एकच कर्म असेल तर ती द्वितीयाच असते. हे लक्षात ठेवा. पुढे आता कारकार्थ आपण समजून घेऊ. कारकार्थ म्हणजे नक्की काय? तर वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ असं म्हणतात. आता बघा, प्रत्ययावरून विभक्ती ओळखतो. आता पुढे जे काही वाक्य आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल. प्रत्यय जो असेल तो प्रत्यय ज्या गटातला असेल त्याची विभक्ती ती असते. म्हणजेच विभक्ती ओळखायची असेल तर प्रत्यय कोणता लागलेला आहे ते बघायचा. त्यानुसार विभक्ती आपल्याला कळते. पण कारकार्थ ओळखायचा असेल तर विभक्ती प्रत्यय बघून चालत नाही. कारकार्थ ओळखताना ते जे नाम आहे ते वाक्यात कुठलं कार्य करत आहे, कुठली भूमिका बजावत आहे त्यावर त्याचा कारकार्थ अवलंबून असतो. आता एक उदाहरण देतो त्याच्याने तुम्हाला समजा. रामाने रावण मारला हे वाक्य आहे. बरोबर? आता तुम्हाला विचारलं रामाने याचा कारकार्थ कुठला? एक लक्षात ठेवा, मारणारा कोण? राम. मारण्याची क्रिया कोणावर झाली? रावणावर झाली. बरोबर? आता इथे ने हा प्रत्यय लावलेला आहे राम या शब्दाला. आपल्याला ओळखायला लावलेला आहे त्यांनी कारकार्थ. कारकार्थ काय आहे इथे? इथे ने या प्रत्ययाशी तुम्हाला घेणं नाही. इथे काम काय करतोय राम? मारण्याचं काम करतोय. म्हणजे मारणे हे क्रियापद आहे आणि ही क्रिया करायचं काम हा करतो आहे. म्हणून राम हा कर्ता झाला. म्हणून या शब्दाला जरी ने प्रत्यय असेल तरी याचा कारकार्थ हा कर्ता आहे. एवढं लक्षात ठेवा. कर्ता, करणारा म्हणून तो कर्ता. जर याची विभक्ती विचारली असती तर तुम्ही ने नुसार याची तृतीया विभक्ती लिहू शकले असता. विभक्ती प्रत्ययाने ओळखता येते. कारकार्थ वाक्यामध्ये तो शब्द कुठली भूमिका करतो त्याच्यावर अवलंबून आहे. पुढचं वाक्य बघा. रामाचा रावण मारून झाला. मारणारा राम. इथे पण राम काय आहे? कर्ताच आहे. म्हणजे रामाचा कारकार्थ विचारला तर इथे कर्ता आहे. पण इथे जर रामाची विभक्ती विचारली तर ती सा आहे. विभक्ती ही षष्टीची आहे. म्हणजेच पुन्हा सांगतो की प्रत्यया विभक्ती ओळखायची असेल तर प्रत्यय कुठला आहे तो बघायचा. तो प्रत्यय कुठल्या ओळीत आहे ती त्याची विभक्ती. पण कारकार्थ ओळखताना विभक्ती प्रत्ययाचा बघायचं नाही. तो शब्द वाक्यात काय काम करतो ते बघायचं. पुढे आता हा पूर्ण चार्ट बघा. आता मागा मी सांगितलं, पुन्हा सांगतो. आता रामाने रावण मारला. बरोबर? रामाने या शब्दाला ने प्रत्यय आहे. ने प्रत्यय आहे. आता जर तुम्हाला विचारलं की या शब्दाची विभक्ती कुठली आहे तर ने कुठे आहे? तृतीयेमध्ये आहे. इथे बघा.
म्हणून इथे विभक्ती जी आहे ही तृतीय आहे. पण जर तुम्हाला विचारलं की याचा कारकार्थ काय आहे, तर कारकार्थ लक्षात ठेवताना ने तृतीयत आहे. तृतीयेचा कारकार्थ साधन आहे. म्हणून तुम्ही इथे साधन लिहू शकत नाही. म्हणजे रामाला ने प्रत्यय लागलेला आहे. ने हा तृतीयेचा भाग आहे आणि तृतीयेचा कारकार्थ करण आहे, म्हणून तुम्ही इथे करण लिहू शकत नाही. या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे, म्हणून याचा कारकार्थ प्रथमेचा कर्ता हाच येतो. पुन्हा सांगतो, प्रत्ययाने विभक्ती ओळखायची असेल तर ती प्रत्ययाने ओळखायची आणि कारकार्थ ओळखायचा असेल तर तो वाक्यात कुठलं काम करतो ते ओळखायचं. आता खालचा शब्द बघा, रामाचा. या शब्दाचा या शब्दाची विभक्ती जर विचारली तुम्ही तर चा, ची, चे, च्या कुठे येतं? षष्टीमध्ये येतं बघा, षष्टीमध्ये येतं. मग याचा षष्टी विभक्ती षष्टी आहे. पण कारकार्थ विचारल्यावर षष्टीचा संबंध तर येतच नाही. षष्टीला आणि संबोधनला कारकार्थ नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे रावण मारून झाला रामाचा. इथे कर्ता आहे, म्हणून इथे जरी षष्टीचा प्रत्यय असला तरी याचा कारकार्थ हा कर्ताच आहे, एवढं लक्षात ठेवा. हा चार्ट आपल्याला पाठ करायचा आहे. विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही, संबोधनला प्रत्यय नाही. द्वितीया, चतुर्थीला सला ते सारखे आहे. ने, ए, शी तृतीया, ऊन, हुन पंचमी, साची, चेच्या षष्टी आणि त, इ, आ सप्तमी. आता कारकार्थ कसे ओळखायचे? तर क्रिया करणारा कर्ता. बरं, दिलेला शब्द वाक्यात कर्माचा भूमिका करत असेल तर कारकार्थ कर्म. दिलेला शब्द जर वाक्यामध्ये एक विशिष्ट साधन असेल, जसं आंबा सुरीने कापला, आता इथे सुरीने कापला आहे. मग सुरीने, आता जरी प्रत्यय ने असला तरी आंबा कापायचं ते साधन आहे, म्हणून इथे सुरीने याचं कारकार्थ साधन असेल. म्हणजे दिलेला शब्द जर साधनाचं काम करत असेल, साधन तर करण, कर्माचा असेल तर कर्म, कर्ताचा असेल तर कर्त, करता. चतुर्थी, चतुर्थीचे प्रत्यय सला ते सलानाते आहे, पण कारकार्थ संप्रदान आहे. कसा संप्रदान आहे? तर दानभेद. आता मी सांगितलं की आजीने नातवाला रुपया दिला, असं जर असेल तर इथे रुपया हे काय आहे? दान जाणारं आहे. मग त्यामुळे त्याचा कारकार्थ जो आहे तो संप्रदान असेल. पंचमीचा कारकार्थ इथे अपदान असं सांगितलेलं आहे. अपदान म्हणजे दुरावा. ऊन होऊ नये बघा, ऊन होऊन हे वाक्यात आले का दुरावा आहे असं वाटतं. नाशिकहून द्राक्ष आली म्हणजे नाशिकहून ती गेली, वियोग झाला. आली कुठे? म्हणून त्याचा कारकार्थ जो आहे तो अपदान असेल. अधिकरण, सप्तमीचा कारकार्थ अधिकरण हा आहे. वेळ, त, इ, आ, तो घरी असेल. घरी हे काय आहे? स्थान आहे. जिथे वेळेचं किंवा स्थान दर्शवलं जातो त्याचा कारकार्थ हा अधिकरण असतो, हे लक्षात ठेवा. हा क्रम, उभा क्रम आपला पाठ पाहिजे असा. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपदान, अधिकरण. मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथे थांबू. पुन्हा भेटू पुढच्या नवीन लेक्चरमध्ये.